कथा आहे अशा भविष्याची जिथे पृथ्वीवर माणुसकी जवळजवळ संपली होती, जिथे लोक देवावरचा विश्वास हरवून बसले होते आणि जिथे एका अजन्म्या मुलाच्या जन्मासाठी संपूर्ण जग युद्ध करण्यास तयार होतं. ही कथा आहे कल्कीची. सन 2898 पृथ्वीवर आता राज्य होतं सुप्रीम यास्किनचं. एक असा शासक ज्याने माणसांना गुलाम बनवलं आणि स्वतःला अमर करण्यासाठी तो शोधत होता एका दिव्य शक्तीचा. पण त्याला माहीत नव्हतं की त्याचाच अंत एका अजन्मा बालकामुळे होणार आहे आणि त्या बालकाचं रक्षण करण्यासाठी पुढे येणार होते योद्धे, बंडखोर आणि हजारो वर्षापासून जिवंत असलेला एक अमरवीर. आज आपण पाहणार आहोत काल्की 2898 AD ची संपूर्ण कथा मराठीत सिनेमॅटिक स्टोरी टेलिंग स्टाईलमध्ये. पार्ट 1, भविष्याचं भयावह जग. 2898 साली पृथ्वी आता पूर्वीसारखी राहिली नाही. नद्या सुकल्या होत्या, झाडं नष्ट झाली होती आणि लोक पाण्याच्या एका थेंबासाठीही जीव देत होते. या उद्ध्वस्त जगात उरलं होतं फक्त एक मोठं शहर, काशी. पण काशीमध्येही सामान्य लोकांचं जीवन म्हणजे नरक होतं. गरीब लोक भुकेने मरत होते, तर श्रीमंत लोक राहत होते एका भव्य फ्लोटिंग स्ट्रक्चरमध्ये ज्यांचं नाव होतं कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्सवर राज्य करत होता सुप्रीम यास्किन, एक असा शासक ज्याला स्वतःला देव समजायची सवय झाली होती. यास्किनचा एकच उद्देश होता, अमर होणं, आणि त्यासाठी तो करत होता भयानक प्रयोग. गरीब स्त्रियांना पकडून त्यांच्यावर प्रयोग केले जात होते, कारण यास्किनला हवी होती अशी स्त्री जी एका दिव्य शक्तीला जन्म देऊ शकेल. पण प्रत्येक प्रयोग फेल होत होता, प्रत्येक गर्भ नष्ट होत होता, जोपर्यंत एक दिवस त्यांना सापडत नाही. सुमती एक साधी मुलगी, पण तिच्या गर्भात वाढत होता एक चमत्कार, एक असा बालक ज्याच्या आगमनाची भविष्यवाणी हजारो वर्षापूर्वी झाली होती. कल्की पार्ट 2, भैरवची एंट्री. आता इथे एंट्री होती आपल्या कथेच्या सर्वात एंटरटेनिंग कॅरेक्टरची, भैरव. भैरव हा एक बॉन्टी हंटर होता, म्हणजे पैशासाठी लोकांना पकडून देणारा शिकारी. त्याचं एक स्वप्न होतं कॉम्प्लेक्समध्ये जाणं, कारण कॉम्प्लेक्समध्ये राहत होते श्रीमंत लोक. तिथे होती लक्झरी, पाणी, अन्न आणि सुरक्षितता. भैरवला गरिबांच्या आयुष्याचा कंटाळा आला होता. त्याला फक्त स्वतःचा विचार होता. त्याचा सर्वात जवळचा साथीदार होता BUJZ, एक छोटासा AI रोबॉट जो सतत त्याच्यासोबत असायचा. भैरव लोकांना पकडून पैसे कमवत होता, पण त्यांचं नशीब अजून बदललं नव्हतं. जोपर्यंत त्याला मिळत नाही आयुष्यातील सर्वात मोठं मिशन, सुमतीला पकडण्याचं. यास्किनने सुमतीला पकडण्यासाठी मोठं रिवॉर्ड जाहीर केलं होतं आणि हे ऐकताच भैरवच्या डोळ्यात चमक येते, कारण जर तो सुमतीला पकडून आणला तर त्याला कॉम्प्लेक्समध्ये परमनंट एंट्री मिळू शकते. पण भैरवला कल्पनाही नव्हती की हे मिशन त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलणार आहे. पार्ट 3, सुमती आणि बंडखोर. दुसरीकडे सुमतीला मदत करत होते बंडखोर. हे लोक म्हणायचे की सुमतीच्या गर्भात वाढणारा मुलगा म्हणजेच भगवान विष्णूचा 10वा अवतार कल्की, आणि हा मुलगा एक दिवस यास्किनचा अंत करणार. या बंडखोरांच्या गटात होती एक फिअरलेस वॉरियर, अश्वत्थामाची वाट पाहणारी मंडळी, कारण त्यांना माहीत होतं की या युद्धात मदत करू शकतो फक्त एकच योद्धा, महाभारत काळापासून जिवंत असलेला अश्वत्थामा. होय, तोच अश्वत्थामा, द्रोणाचार्याचा मुलगा, ज्याला श्रीकृष्णाने शाप दिला होता. हजारो वर्षापासून तो पृथ्वीवर भटकत होता, पाप, पश्चाताप आणि वेदना घेऊन. पण आता त्याला मिळणार होती स्वतःला फ्रीडम करण्याची संधी, कारण त्याचं भविष्य जोडलेलं होतं कल्कीसोबत. पार्ट 4, अश्वत्थाम्याची एंट्री. एका रात्री वादळ सुरू असताना अचानक वातावरण बदलतं आणि सावल्यांमधून पुढे येतो अश्वत्थामा. त्याच्या डोळ्यात हजारो वर्षाचं दुःख होतं, पण त्यांच्यात अजूनही होती
एक महान योद्धाची ताकद. तो सुमतीचं रक्षण करण्यासाठी आला होता, पण त्याच वेळी भैरवही सुमतीच्या मागावरती पोहोचला आणि इथे सुरू होतं पहिलं मोठं युद्ध. भैरव विरुद्ध अश्वत्थामा. भैरव फ्युचरिस्टिक वेपन्स वापरत होता, तर अश्वत्थामा लढत होता प्राचीन दिव्य शक्तीने. त्या लढाईत स्पष्ट दिसत होतं की अश्वत्थामा साधा माणूस नाही, तो जणू युद्धासाठीच जन्मलेला होता. पण भैरवीही हार मानणाऱ्यापैकी नव्हता. तो पुन्हा पुन्हा उठत राहिला आणि अश्वत्थामाच्या पहिल्यांदा जाणवत की या माणसात काहीतरी वेगळं आहे. पार्ट 5. भविष्यवाणी. दरम्यान सुमतीच्या गर्भातील शक्ती वाढत चालली होती. तिच्या आसपास विचित्र घटना घडू लागल्या. लोकांना विजन दिसू लागले. जुन्या ग्रंथांमध्ये लिहिलेली भविष्यवाणी पुन्हा चर्चेत आली. कलियुग संपणार आणि नवीन युगाची सुरुवात होणार, पण त्यासाठी आधी होणार होतं विनाश. यास्किनलाही ही भविष्यवाणी समजते आणि तो घाबरतो, कारण आयुष्यात पहिल्यांदाच त्याला स्वतःच्या मृत्यूची भीती वाटू लागते. तो आदेश देतो, सुमतीला जिवंत पकडा किंवा तिला मारून टाका. आणि त्यानंतर सुरू होतं सर्वात धोकादायक चेस. भैरवचा बदल. सुरुवातीला भैरवला फक्त पैशांची काळजी होती, पण हळूहळू तो सुमतीला ओळखू लागला. तिची भीती, तिचं दुःख आणि तिच्या गर्भातील बालकासाठी तिची माया. भैरवच्या मनात बदल सुरू होतो. पहिल्यांदाच तो स्वतःशिवाय दुसऱ्याचा विचार करू लागतो आणि मग येतो तो क्षण जेव्हा भैरवला निवड करावी लागते, कॉम्प्लेक्स की ह्युमॅनिटी, पैसा की सत्य. आणि इथे भैरव पूर्णपणे बदलतो. तो सुमतीचं रक्षण करण्याचा निर्णय घेतो. पार्ट 7. फायनल वॉर बिगिन्स. यास्किनच्या सैन्याने आता संपूर्ण शहराला वेढा घातला होता. ड्रोन्स, रोबोट्स, हायटेक सैनिक सगळे सुमतीच्या शोधात होते. दुसरीकडे अश्वत्थामा तयार होता अंतिम युद्धासाठी. तो जाणून होता, जर कल्कीचा जन्म झाला तर जग बदलणार, पण जर यास्किन जिंकला तर मानवजातीचा अंत निश्चित आहे. आणि मग सुरू होतं एक एपिक युद्ध. अश्वत्थामा विरुद्ध यास्किनचं साम्राज्य. गोळ्या, स्पोर्ट्स, दिव्य शक्ती आणि फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी. जणू महाभारत आणि फ्युचर सायन्स एकमेकासोबत उभे होते. भैरवीही आता पूर्ण ताकदीने लढत होता, कारण आता त्याच्यासाठी हे फक्त मिशन राहिलं नव्हतं, हे झालं होतं मानवतेसाठी युद्ध. पार्ट 8. सर्वात मोठा ट्विस्ट. युद्धादरम्यान एक मोठं रहस्य समोर आलं. भैरवचा भूतकाळ. अश्वत्थामाला जाणवतं की भैरवचा संबंध आहे महाभारताशी. आणि मग हळूहळू उलगडतं सत्य. भैरव हा साधा मॉन्टी हंटर नसतो, तो असतो कर्णाचा पुनर्जन्म. होय, महाभारतातील महान योद्धा कर्ण. म्हणूनच भैरवमध्ये होती ती नैसर्गिक योद्धाची क्षमता, ती जिद्द आणि ती महानता. हा ट्विस्ट संपूर्ण कथा बदलून टाकतो, कारण आता युद्धात उतरले होते महाभारताची योद्धे. एका बाजूला अश्वत्थामा, दुसऱ्या बाजूला कर्णाचा पुनर्जन्म आणि मध्यभागी कल्की. पार्ट 9. यास्किनची भीती. यास्किन आता वेडा होऊ लागला होता. त्याला जाणवत होतं की भविष्यवाणी खरी ठरते आहे. त्याच्या प्रयोगांनी त्याला शक्ती दिली होती, पण अमरत्व नाही. तो स्वतःला देव समजत होता, पण आता त्यालाही मृत्यू दिसू लागला होता आणि त्यामुळे तो आणखी क्रूर बनतो. तो आदेश देतो, संपूर्ण शहर नष्ट करा, फक्त कल्की जिवंत राहू नये. पार्ट 10. क्लायमॅक्स. सगळीकडे चाओस सुरू असतो. लोक पळत असतात, सैनिक हल्ला करत असतात, आकाशात एक्सप्लोजन्स होत असतात आणि या सगळ्यात अश्वत्थामा सुमतीला सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो. भैरव शेवटपर्यंत रडत असतो. त्याला माहीत असतं कदाचित तो वाचणार नाही, पण जर कल्कीला वाचला तर मानवजात वाचेल. आणि मग शेवटच्या क्षणी दिव्य शक्ती प्रकट होते. सुमतीच्या गर्भातील ऊर्जा संपूर्ण वातावरण बदलून टाकते. सगळे थांबतात, कारण त्यांना जाणवतं कल्की येणार आहे. आणि त्या क्षणी कथा संपते, पण युद्ध नाही, कारण हा फक्त बिगिनिंग असतो, द बिगिनिंग ऑफ कल्की. कल्की 2898 AD ही फक्त सायन्स फिक्शन फिल्म नाही, ही कथा आहे आशेची. जेव्हा जग अंधारात हरवतं तेव्हा प्रकाश पुन्हा जन्म घेतो. चित्रपटात फ्युचर टेक्नॉलॉजी दाखवली आहे,
पण त्याचवेळी महाभारत आणि भारतीय पुराणांचं सुंदर कनेक्शन देखील दाखवलं आहे. अश्वत्थामा म्हणजे अपराधीपणाने जगणारा योद्धा, भैरव म्हणजे बदलणारा माणूस आणि कल्की म्हणजे आशा. ही कथा आपल्याला सांगते, अंधार कितीही मोठा असला तरी एका नव्या सुरुवातीची शक्यता नेहमी असते आणि म्हणूनच कल्कीची वाट आजही पाहिली जाते. जर तुम्हाला हा स्टोरी टेलिंग समरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कल्कीचा पुढचा भाग पाहायला किती उत्सुकता आहे. जय श्री कृष्ण.